नमस्कार, वर्षाज रेसिपीज या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत। आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत वांग्याचं भरीत। वांग्याचं भरीत तर आपण नेहमीच बनवत असतो। वांग भाजून भरीत करायला खूप सोपं असतं, पण आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फोडणीच्या वांग्याचं भरीत कसं करायचं हे दाखवणार आहे। हे भरीत मी भाजून नंतर फोडणी घालून तयार केलेलं आहे, त्यामुळे या भरीताची चव ही दुप्पट चांगली झालेली आहे। कसं तयार केलं हे पाहूया। तर हे भरीत तयार करण्यासाठी इथं मी मोठे मोठे वांगे घेतलेले आहेत। साधारणपणे पाव किलोपेक्षाही जास्त वजनाचं एक वांग असेल असे मी 2 वांगे इथं वापरलेले आहेत। तुम्ही बघू शकता वांग्यांचा आकार खूप मोठा आहे आणि कलर सुद्धा नेहमीच्या वांग्यापेक्षा थोडासा वेगळा आहे। अर्थातच हे जांभळ्या कलरचे वांगे आहेत। आता या वांग्यांना स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं। त्यानंतर आपल्याला याला चाकूच्या मदतीने मधोमध उभे 2 ते 3 काप देऊन घ्यायचे आहेत आणि मध्ये आपल्याला हे वांग किडकं वगैरे आहे की नाही हे चेक करून घ्यायचं आहे। या कापामध्ये आपण लसण सुद्धा भरणार आहोत, त्यामुळे आपले दोन्ही कामं यामध्ये होणार आहेत। एकतर लसणही यामध्ये भरला जाईल आणि आपल्याला वांग सुद्धा चेक करता येईल। तर तुम्ही बघू शकता एकदम मस्त पांढरं शुभ्र असं वांग आपल्याला इथं कापल्यानंतर दिसत आहे। दुसरंही वांग मी अशाच पद्धतीनं कट करून घेतलेलं आहे आणि हे सुद्धा वांग एकदम छान असं पांढरं शुभ्रच निघालेलं आहे। तर आता हे वांग किडकं नाही आपल्याला समजलंय। आपण याच्यामध्ये आता सोललेल्या लसणाच्या पाकळ्या घालून घेऊया। तर प्रत्येकी एका कापामध्ये 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या आपल्याला इथं ठेवून घ्यायच्या आहेत। आता अशा पद्धतीने लसणाच्या पाकळ्या ह्या वांग्यासोबत भाजून निघतील आणि मग या भरीताची चव ही अजून चांगली होईल। लसण वेगळा भाजण्याची गरज लागणार नाही किंवा कुटून घालण्याची सुद्धा गरज लागणार नाही। तर अशा पद्धतीनं आपण आता या दोनही वांग्यामध्ये लसण भरून घेतलेलं आहे आणि आता लसण आणि वांगे आपल्याला दोनही व्यवस्थित भाजून घ्यायचेत। पण त्यापूर्वी आपल्याला अगोदर या वांग्यांना थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे। तेल न लावताही वांग भाजू शकतो, पण तेल लावून जर वांग भाजलं तर वांग्याच्या वरची साल ही आपल्याला लवकरात लवकर काढता येते किंवा वांग जास्त त्या सालीला चिटकून बसत नाही। अगदी 2 ते 4 थेंब आपल्याला या वांग्याला लावायला लागतात। आणि बघा आता इथं तेल मी वांग्यांना व्यवस्थित लावून घेतलेलं आहे। तर आता आपल्याला हे दोनही वांगे व्यवस्थित भाजून घ्यायचे। चुलीमध्ये भाजलेले वांगे हे खाण्यासाठी खूप खमंग लागतात, पण आता हल्ली कोणाकडे चुलीचा वापर होत नाही, प्रत्येकाच्या घरी गॅस असतात, त्यामुळे अशा पद्धतीने आपण गॅसवरती वांग भाजून घ्यायचं आहे। थोड्या थोड्या वेळाने वांग्याला आपल्याला फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे चारही बाजूंनी आपलं वांग व्यवस्थित भाजून निघल। आणि बघा मी इथं दोनही गॅसवर वांगे भाजण्यासाठी ठेवलेले आहे। 3 ते 4 मिनिटांमध्ये आपले दोन्ही वांगे भाजून तयार होतात आणि तुम्ही बघू शकता वांग भाजत असतानाच याची साल ही आल्लाद वर होत आहे, म्हणजे आपलं वांग व्यवस्थित भाजत आहे। तर आता दोन्ही वांगे व्यवस्थित भाजलेले आहेत आणि आता हे वांग मी सोलून घेते। तर बघा हे वांग सोलत असताना तुम्ही बघू शकता साल हे व्यवस्थित निघत आहे आणि सालीला अजिबात वांग थोडंही चिकटलेलं नाही। आता वांग हे पूर्णपणे सोलून झालेलं आहे। तरीही आपण परत याला एकदा चेक करून पाहूया वांग आतमध्ये किडकं तर नाही ना। या अगोदर आपण चेक केलेलं आहे, पण तरीही वांग्याच्या कुठल्या भागात अळी निघेल हे सांगता येत नाही, त्यामुळे आपण याला परत एकदा चेक करू। आणि तुम्ही बघू शकता वांग एकदम मस्त असं निघालेलं आहे, कुठंही याला कीड वगैरे नाही। तर आता हे वांग व्यवस्थित असं मी चेक करून घेतलेलं आहे आणि दुसरंही वांग मी अशाच पद्धतीनं सोलून चेक करून घेतलेलं आहे। तर आता हे दोनही वांगे आपण अशा पद्धतीनं काट्याच्या चमच्यानं चांगले स्मॅश करून घेऊया। दोनही वांग्यांचे देठ मी इथं बाजूला काढून घेतलेले आहेत आणि फक्त वांगच आता आपल्याला इथं स्मॅश करून घ्यायचंय। तर काट्याच्या चमच्यानं हे वांग व्यवस्थित स्मॅश करता येतं। आता हे दोनही वांगे मी व्यवस्थित बारीक करून घेतलेले आहेत आणि हे वांगे बारीक करत असतानाच आपल्याला हे वांग भाजलं आहे की नाही हे समजतं। जर वांग भाजलं नाही तर ते थोडंसं गच्च राहतं। तर बघा व्यवस्थित वांगे दोनही बारीक झालेत, म्हणजे छान असे भाजलेत। आता याला आपल्याला फोडणी देऊन घ्यायची आहे। त्यासाठी इथं मी एका कढईमध्ये फोडणीसाठी 3 ते 4 चमचे तेल टाकलेलं आहे। तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर आपल्याला अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे चांगले तडतडून घ्यायचे आहेत। लगेच यामध्ये आपल्याला 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या बारीक कापून यामध्ये घालायच्या आहेत। लसण चांगला सोनेरी रंगावर तळला की लगेचच आपल्याला यामध्ये कांदा भाजून घ्यायचा आहे। तर इथं 2 ते 3 मोठे मोठे कांदे मी इथं वापरलेले आहेत, चांगले बारीक कापून घ्यायचे आणि हे आता कांदे आपल्याला सोनेरी रंगावर भाजून घ्यायचे। हे भाजत असतानाच यामध्ये आपल्याला घालायच्या आहेत हिरव्या मिरच्या। तर हिरव्या मिरच्यांचं प्रमाण 2 ते 3 हिरव्या मिरच्या इथं मी वापरलेल्या आहेत, त्या मधोमध उभ्या कापून घेतलेल्या आहेत। आणि आता हिरव्या मिरच्या सुद्धा आपण या कांद्यासोबतच भाजून घेणार आहोत। सोबतच आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे,
थोडीशी हळद घालायची आहे. मीठ लगेच आपण यामध्ये घातलं तर आपला कांदा सुद्धा लवकर भाजण्यास मदत होते. आता कांदा व्यवस्थित भाजलेला आहे. 3 ते 4 मिनिटांमध्ये कांदा व्यवस्थित तेल सुटेपर्यंत इथं मी भाजून घेतलेला आहे. त्यामध्येच आता मी इथं थोडीशी कोथिंबीर आणि थोडीशी कांद्याची पात वापरलेली आहे. कांद्याची पात असली तर टाकायची, नसली तर काही होत नाही. आपल्याला कांद्याची पात नसली तरी काही नाही, आपण भरपूर कांदा यामध्ये वापरलेला आहे. आता हे सुद्धा आपण व्यवस्थित भाजून घेऊ आणि हे व्यवस्थित भाजलं की त्यामध्ये लगेचच आपण स्मॅश करून घेतलेलं वांग यामध्ये घालून घेऊया. आता वांग हे आपण पूर्ण कांद्यामध्ये म्हणजेच या फोडणीमध्ये व्यवस्थित मिसळून घेऊया. तर तुम्ही बघू शकता आता हे वांग्याचं भरीत एकदम भारीच लागणार आहे, कारण आपण हे वांग भाजलेलं सुद्धा आहे आणि फोडणी सुद्धा घातलेली. आता हे लगेच मिसळलं की यामध्ये आपण पोहे खायच्या चमच्याने 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घालून घेऊ. सोबतच 1 चमचा लाल चटणी घालून घेऊ. व्यवस्थित मिसळून घेऊ आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये आपण आता इथं एक मस्त असा मसाला घालणार आहोत, तो म्हणजे मॅगी मसाला इमॅजिक. हा मसाला वापरल्यामुळं आपल्या या वांग्याच्या भरीताला एक मस्त अशी चव येणार आहे आणि लहान मुलं सुद्धा या मॅगी मसाल्यामुळं हे भरीत चाटून पुसून खातील. तर बघा आता इथं हे वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे. आता आपण याच्यावरती ताट झाकून ठेवू आणि 1-2 मिनिटांची आपण लो फ्लेमवर दणदणीत अशी वाफ काढून घेऊ. तुम्ही बघू शकता या भरीताला मस्त अशी वाफ बसलेली आहे आणि आता आपलं वांग्याचं भरीत इथं तयार झालेलं आहे. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. त्याचबरोबर तुम्ही जर वर्षाच रेसिपीज या मराठी यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. समोरच दिलेले बेल आयकॉन प्रेस करून घ्या, म्हणजेच तुम्हाला व्हिडिओ अपलोड झाला की लगेच याची नोटिफिकेशन मिळेल. आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर प्लीज लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. तर असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला भेट देत राहा आणि यावरील व्हिडिओज पाहत राहा. पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या साध्या सोप्या आणि नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.